व्हायला मी चला भाऊ तुम्हाला सावलीमध्ये भेटतो पुढे गोष्ट सांगतो मी सगळे काय पोपट व्हायला माहिती सांगे काय नाही चला. हॅलो भाऊ, तुमचा भाऊ येऊन लागला एक नवीन ब्लॉक मध्ये. चला तुमचा भाऊ आता तुमच्या भावानं एक कंद पाहिलाय, चला ते कंदच काढायला जाऊ. चला भाऊ येऊन हे कार्तिक पहा, कार्तिक आर्यन बसेला आहे, निखिल आहे इकडे, हे आर्यन बसेला आहे. चला भाऊ येऊन इकडे कार्तिक हातपाय धुवून आलाय, तुम्हाला दावतो मी. हे पहा कार्तिक हातपाय धुवून आलाय. कार्तिक चल. टिकाव घेऊन घे. चला भाऊ इवन आता टिकाव घेऊन जातोय आम्ही कंद काढाया. चला हे पहा निखिल चला. चला भाऊ इवन. भाऊ आमचे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे. नक्की आमच्या ब्लॉगला फॉलो बी करा, लाईक बी करा. आमच्या व्हिडिओला इंस्टाग्राम वाले फॅमिली बी लाईक करून घ्या. आपलं युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही पाहू राहिलाय आमचं ब्लॉग, तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला बी सबस्क्राईब करा दोस्त. चला मग भाऊ येऊन आम्ही चालू कंद काढाया. हे बघा भाऊ येऊन आज आखाज आहे ते कारण आमचे मालकाची सर्व गाडी उभा आहे, ट्रॅक्टर बिक्टर बघा हे गाडी उभा आहे, ट्रॅक्टर आहे बघलं भाऊ येऊन. चला मग आपण कंद काढाय चालूय. सर्व इकडे वीट भट्टी बंद होऊन गेले, बघून घ्या. आमचं बी आता थोडं काम बचेल आहे. 2-4 हप्ते बसले, 2 हप्ते बसले, एंड होऊन जाईल मग आपलं काम. घरी जाऊ मग डेली ब्लॉक येतील आपलं भाऊ इवन. चला बघा हे बघा बैगन जी मंगल भावानया भाऊ इवन. चला मग पुढे भेटू थोडं लास्ट पर्यंत बघा आपला ब्लॉग. चला मग भाऊ सोनी आम्ही निंबाच्या सावलीमध्ये बसलोय, लई ऊन बी लागू राहिलंय ते बघून घ्या. हे बघा तिकडे आर्यन बसेला आहे, बघला भाऊ येऊन तुम्हाला ऊन दावतो. चला पुढं पहा. हे पहा आज वातावरण बी खराब आहे, त्याचे कारण ऊन बी लई लागू राहिलंय भाऊ येऊन. चला मग पुढे भेटू, कंद काढायचं आलोय तिथे ती जागा दावतो तुम्हाला. चला लास्ट पर्यंत बघा आमचा ब्लॉग. चला मग चला भाऊ तुम्हाला सावलीमध्ये भेटतो पुरे गोष्ट सांगत सगळे काय पोपट व्हायला माहिती सांगे लय मोठं आहे का नाही. चला सावून आपू पोसून गेलं ते जागावर. चला तुम्हाला कंद दावतो मी, कसं अर्धा निघेला आहे. हे बघा कंद दिसू राहिलंय का? हे बघा कंद लोटा हो गया. अबे साले तर भाऊ इवन लय मोठं पोपट व्हायलाय. मला वाटलं कंद आहे पण ते काय आहे काही नाही आम्हाला नाही माहिती, पण लय मोठं पोपट आवली मध्ये सांगत आहे तुम्ही संग कॉमेडी होऊन गेले आमचे सगळे. हे पा हे मोठं कंद आहे पण ते कारण हे पा खाली काय आहे. चला धावतो पुढे मी तुम्हाला पुरं गोष्ट सांगत. चला पुढे लास्ट पर्यंत आमचं ब्लॉग पहा. नक्की आमच्या ब्लॉगला चांगला लागला व्हिडिओ तर लाईक बी करून घ्या. चला मग पुढे सावलीमध्ये भेटत आहे. तर भाऊ येऊन आमच्या सांगायला मोठं पोपट व्हायला. मला काय वाटलं आज सकाळी मी आलो होतो असंच इकडे फिराया, त्याचे कारण दिसलं मला असं कचऱ्यामध्ये फेल असं होतं. ते कचऱ्यात मला वाटलं कंद आहे, यावरून आपण काय मस्त पैकी ब्लॉग बनवू. तर इकडे येऊन पाहिलं तर येतं दुसरंच कंद निघलं या निघून गेलं असं ठेवलं होतं. तुम्हाला दावत भाऊ येऊन मी कसं ठेवलं ते पा असं होतं ते कचऱ्यामध्ये. असं 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 बघलं होतं, मला वाटला काही कंद आहे
त्याच्यावरून मस्त पैकी आपण ब्लॉग बनवू असं मला वाटलं. सकाळी आलो होतो असं फिरायसाठी, ते सकाळी पाहिलं होतं मी ते लय मोठं पोपट व्हायला माझ्या संग. ब्लॉग बनवलं हे असं पोपट होऊन गेलंय, काय निघलंय आता माहित पडलं मला. चला भाऊ येऊन मग हे ब्लॉग इथं आपण खतम करू. चला भाऊ येऊन मग ब्लॉग चांगला लागला तर नक्की लाईक करा. पोपट ब्लॉग असू दे एवढं आलंय भाऊवर. चला मग ब्लॉग चांगला लागला तर नक्की लाईक करा, फॉलो बी करून घ्या. इंस्टाग्राम वाले फॅमिली बी फॉलो करा, फेसबुक वाले फॅमिली बी फॉलो करा, आणि युट्यूब वर पाहता असतील तर युट्यूब वाला बी सबस्क्राईब करून द्या. चला मग भेटू भाऊ येऊन मग ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय करो. बाय 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 बाय. चलो टाटा बाय बाय. तर भेटू तर मागच्या ब्लॉग मध्ये.